और आप पानी पिलाओगे ना? अच्छा अच्छा। अभी नमस्कार मंडळी, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. तर मंडळी, आपण वटपौर्णिमा हा सण नेहमीच पाहतो, पण कडवा चौथ हे काय असतं, कशा प्रकारे हे साजरा करतात, म्हणजे हा उपवास वगैरे करतात, हे आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनल मात्र माझं सबस्क्राईब करा. आता पाहूया आपण कडवा चौथ. आणि हा वटपौर्णिमेसारखाच असतो. त्याही स्त्रिया मस्त नटून थटून आलेल्या आहेत. फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे, ते चांदोबाला वगैरे बघायचं साडीमध्ये काय. तर मी म्हटलं थोडंसं बघूया आपण ते कशी पूजा करतात. चला आपण जाऊया बघायला. आपल्या भारत देशात विविध जाती धर्माची लोक राहतात. विविध जाती धर्माच्या विविध चालीरीती असतात, पण तरीही सर्वजण एकोप्याने राहतात इथे. वटपौर्णिमा आणि करवा चौथ या पूजेच्या चालीरीती जरी वेगवेगळ्या असल्या तरीही उद्देश हा सारखाच असतो. तो म्हणजे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास असतो. या पूजेमध्ये विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत उपवास करतात. या दिवशी गणपती, चौथ माता, चंद्रदेव यांची पूजा केली जाते. चंद्र उगवल्यानंतर चंद्र पाहण्यासाठी चाळणीचा वापर करतात आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. पहाटे उठून सर्गी नावाचा नाश्ता करतात स्त्रिया. सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पाणी किंवा अन्न काहीही ग्रहण करत नाहीत त्या. पूजेसाठी तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात दूध आणि पाणी भरले जाते. तिथे फोटो सेशन पण चाललेलं आहे मस्त. आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि 11:15 वाजता आपल्याला हे सर्व पाहायला मिळत आहेत. आपण कसं वटपौर्णिमा दिवसा असतं, वडाची पूजा करतो, आणि हे असं रात्रीचा सण आहे. आणि आलेले आहेत पूजा करायला. स्त्रियांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहिला मी आज. पूजा करके हो गया क्या होने वाले? हाँ, करने वाले हैं ना. जरा देखने का है मुझे कैसा करते हैं, फूल कैसे चढ़ाते, क्या है, क्या करते हैं, देखना है मुझे. इसका तो बहुत कम मिलता है. आगे तुम अपना मुझे दोगे? मैंने सुना था, देखा नहीं, आज पहली बार देख रही हूँ आप लोग कैसे करे. यांच्यामध्ये नवरा पण येतो बरोबर समोर. बरं आहे, नवरा सुद्धा सोबत असतो. पतिदेव भी साथ में रहते हैं. पहले मुझे देख ले, फिर बाद में चांद को. अच्छा अच्छा, ऐसा है क्या? चांद को भी देखते हैं और हस्बैंड को भी देखते हैं, पति को भी देखते हैं. ये चांद देख रही है. मैं तुझे बड़ा वाला देगा. तुझे बड़ा वाला. अब ये चांद में दाग देख रही है. बिल्कुल. स्त्रिया तर आनंदित होत्याच, पण त्यांचे पतिदेवही तितकेच आनंदित होते आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. पानी पीने के बाद उपवास छूटता है क्या? अच्छा अच्छा. ये पति भी उपवास करता है क्या? क्या सिर्फ वाइफ ही उपवास करती है? ऐसा जरूरी नहीं है. तो उपवास कौन करता है? पत्नी. पत्नी. और पति क्या करता है? वो
वो खाता है। अरे हम लोगों में भी वैसा ही है, सिर्फ इतना फर्क है वट पूर्णिमा और ये आपका कड़वा चौथ तो हम लोगों में भी लेडीज ही उपवास करती है। सेम है, सेम थोड़ा सा अलग है। आप लोग भी हिंदू हो, हम लोग भी हिंदू है। तर तुम्ही पाहिलात कसा कडवा चौथ हे कसा सण साजरा करतात, सेम म्हणजे जसं आपण करतो तसंच हे करतात, फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे। ते काहीतरी दिवा वगैरे लावतात, चांदोबाला चाळणीमधून बघतात आणि नवऱ्याला पण बघतात। हो गया क्या उपवास? अभी खाना कब खाओगी? अभी उपवास छोड़ दिया, अभी घर जाने के बाद? अच्छा अच्छा। फोटो का शौक नहीं है। आपल्याला माहितीच आहे आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचा विविध पोशाख असतो आणि हे ट्रेडिशनल लुक पाहायला खरंच खूप छान वाटतं, मग ते कुठल्याही जाती धर्माचं असतं। मला हे पाहायला आज खूप छान वाटलं कारण या पूजेसाठी स्त्रिया आणि त्यांचे पतिदेवही एकत्रितरित्या आले होते। स्त्रिया अगदी तल्लीन झाल्या होत्या त्यांच्या पूजेमध्ये, अगदी मनापासून पूजा करत होत्या त्या। अरे बाप रे, मैंने पैसा नहीं ली, मुझे लगा दूसरी कौन है। देखा, मैंने आपका फोटो सेशन किया अच्छी तरह से, सब देखेंगे अभी तक। और आप पानी पिलाओगे ना? अच्छा, अभी अच्छा। आज उपवास है आपका? हाँ क्या? अच्छा अच्छा। हाँ, मुझे मालूम ही नहीं था ना, अभी पता चला। ये मैं मैंने सोचा उधर से जाती हूँ ना घर, तो सोचा यहाँ से जाऊंगी, तो जाते समय देखा तो ये क्या है। हाँ, फिर अभी पता चला ना, लेकिन फिर जाने दो, मुझे मिला तो आप आओगी अभी यूट्यूब में। जरा मेहंदी दिखाओ हाथ पे। अरे वाह, दुल्हन की तरह एकदम आप सज धज के हो। मराठी भी आता है ना आपको? ये तो मराठी? अरे वाह, छान छान। आणि या कोण आहे तुमची? आजी है। छान छान, मस्त मेहंदी पण छान काढली। कोणी काढली? तुम्ही स्वतः? मुलगीने? वा वा, छान। तुमचे पतिदेव कुठे आहेत?
घरी गेल्या. अरे बापरे, पूजा झाल्यावर मी आले. चला बाय बाय. फ्रेंड्स, मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे की माझं व्हॉट्सअपवर पण चॅनल आहे, तर तुम्ही चॅनल फॉलो करा. मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. म्हणजे काय होईल, जर माझे नवीन व्हिडिओ जर आले तर ते समजेल तुम्हाला, अपडेट्स मिळतील. त्यासाठी माझं व्हॉट्सअपचं चॅनल फॉलो करा. तर नेहमी या कडवा चौथबद्दल मी ऐकून माहिती आहे, पण आज पहिल्यांदाच पाहिलं हे कशा प्रकारे ही पूजा करतात कडवा चौथ म्हणजे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.